अर्थाने इंजवडी क्रिकेट क्लब आयोजित इंजवडी चषक ही स्पर्धा मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं श्री मातोबा देवाच्या उत्सवाच्या निमित्तानं या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाकडून अथर्व बोडकेच्या हातामध्ये पहिल्या षटकासाठी चेंडू सोपवलाय आणि पहिला बॉल वेदांत साळेकर साठी. सरळ बॅटने खेळलेला फटका होता, चांगला स्ट्रोक, परंतु चेंडूने थोडीशी उंची अधिकची घेतली आणि बॉर्डर लाईनच्या अगदी जवळ फील्ड केला गेलाय. बॉल एक सिंगल येते. पहिल्या बॉलवरती पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये आली. तनुज यावेळेस हो हो 1 2 3 आणि आता नक्कीच गलीमध्ये एक मोठी चूक. तनुज पवळे पहिला बॉल सामना करत होते. पहिला बॉल सन्मानपूर्वक खेळायचा होता, कट करून बॉलवरती सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉलवरती कॅच मैदानावरती मिस झालाय. तनुज पवळेला जीवनदान दिले गेले. आज नक्कीच काहीसे बदल कासारसाई टीम कडून बॉलिंग ऑर्डर मध्ये बॅटिंग ऑर्डर मध्ये देखील आपण पाहतोय. वेगवेगळे व्हेरिएशन नक्कीच ते ट्राय केले जाते. ज्यावेळेस टीम जिंकत होती आहे त्या कॉम्बिनेशन नुसार मैदानाच्या आतमध्ये खेळ कंटिन्यू होता, परंतु त्यानंतर मात्र बरेचसे डाऊनफॉल चढउतार आल्यानंतर काहीसे वेगळी कॅल्क्युलेशन आणि निश्चितच काहीसे वेगळी योजना आखली जाते. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आलाय. अथर्व बोडके युवा उभरता सितारा आहे, संघाकडून संधी मिळते पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल होता, उडवला ऑन साइडला, फिल्डर पोहोचतात बॉल पर्यंत. कुणाल चांगल्या पद्धतीने बॉल अडवला. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने धाव फलक पुढे जाते. 2 धावा षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती सुरेख चेंडू डॉट धावफलकावरती धावा आहेत त्या 2. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं सुरू असताना जबरदस्त गोलंदाजी अथर्व बोडकेच्या माध्यमातून मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. सुंदर पद्धतीने कंट्रोल ठेवलाय. शेवटचा बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न, धावेसाठी थांबवलंय, नकार कळवलाय आणि काय जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये अथर्व बोडकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. केवळ आणि केवळ या महत्वाच्या सामन्यामध्ये सुपर 8च्या मुकाबल्यामध्ये 2 धावा ज्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला, जिथे पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो आणि नक्कीच या पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा अथर्व बोडके खर्च करताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या मध्ये अक्षय शितोळे मैदानाच्या मध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 7 परिधान करून. या अगोदर खऱ्या अर्थानं 3 संघ आपल्याला मिळालेत जे टॉप 4 सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेले आहेत. म्हाळुंगे क्रिकेट क्लब, स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन, कासारांबोली अंबडवेड आणि याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालीये. पहिलाच बॉल आणि नक्कीच इथे तनुज यांच्या खेळाडूसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर आपलं घरटं सोडलं, त्यांना ठाऊक होतं बॅटची कडा आहे, मोठी अपील केली आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथे बाद होत आहेत. तनुज पवळे मोठा मासा गळायला लागलाय. अक्षय शितोळे यांनी संघाला मात्र यश मिळवून दिलंय. मंगेश सुरेश मल्हारवारी मोतियान द्यावी. आणि निश्चितच आपण पाहतोय खेळाडू ती त्या खेळाडूनं दाखवली. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं आपलं घरटं सोडत तिथे मैदानावरती तनुज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळालेले आहेत.
पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज तेजस पवळे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तेजस पवळे यांच्यासाठी पारितोषिक आहे. शुभम दादा सुतार यांच्या वतीनं 1000 रुपयांचे पारितोषिक तेजस पवळे यांना दिले जाणार आहे. नक्कीच आपण पाहतोय लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस. तनुज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तेजस स्ट्रायकिंग एंडला तयार. पहिला बॉल हवेमध्ये. ओ फिल्डर बरेचसे दूर राहिले आणि मैदानाच्या आतमध्ये एक धाव या चेंडूवरती येते. या एका धावेबरोबर टीमचं स्कोअर कार्ड पुढे जाते. फलकावरती धावा आहेत त्या 3. निश्चितच त्या ठिकाणी माळुंगे टीम कॅप्टन आणि कासारांबोली अंबडवे टीमचे कॅप्टन आणि कोळवण संघाचे कॅप्टन त्वरित आपण या ठिकाणी स्टेजवरती संपर्क साधा. फलकावरती धावा आहेत त्या 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती असताना क्वार्टर फायनल क्रमांक 4 सुपर 8 चा चौथा सामना जो मैदानावरती आपण पाहतोय. सेमीफायनलचे ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत. 3ही संघांच्या प्रतिनिधींना विनंती आहे संपर्क साधा. दरम्यानचा बॉल शरीराचा वेध घेणारा. खेळाडूंना लागले का पहा. पाणी हवं असेल तर पाणी पोचवा. उन्हाचा तडाखा निश्चितच थोडासा वाढत चाललेला आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू सेफ आहेत. डॉट बॉल मैदानावरती आला. षटक क्रमांक 2 सुरू असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर धावा मैदानावरती पूर्णपणे थांबल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर देखील एक सिंगल, परंतु त्यानंतर मैदानावरती डॉट बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. वेदांत साळेकर नॉट स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस तेजस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पूर्णतः बॅटवरती बॉल मिडल झाला नाही. बॅटची टॉपेज घेऊन बॉल थेट लॉंग स्टॉप मध्ये गेलाय. पायाच्या साह्याने बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावेंसाठी बरीचशी धाव आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. या 2 धावेंबरोबर संघाचं स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचतोय. दफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला माळुंगे टीमचे कॅप्टन या स्टेजवरती. कासारांबोली अंबडवे टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे स्टेजवरती या. कोळवण क्रिकेट क्लब स्टेजवरती यायचे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अक्षय शितोळे या षटकामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फटका फसला होता. फिल्डर बराचसा दूर. फलंदाज सुदैवी ठरलेत. निर्मनुष्य जागा आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये बाल बचावले गेलेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय आणि 3.5च्या सरासरीनं करंट रन रेट जर तुम्ही पाहिला तर 3.50 3.5च्या सरासरीने धावा मैदानावरती बनवल्या गेल्यात. त्या फक्त आणि फक्त 7 धावा. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि निश्चितच आपण पाहतोय पिरंगुट क्रिकेट क्लब मुळशी तालुक्यातील एक 2 दिग्गज संघ म्हणून या 2 संघांची ओळख आहे. आता दोन्ही नक्कीच आपण पाहतोय जंगलातील वाघ एकमेकांच्या आमने सामने पाहायला मिळत आहेत. कोळवण क्रिकेट क्लब आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी स्टेजवरती पाठवून द्या. सेमीफायनलची ड्रॉ आपण करणार आहोत. किरण शिंदे, सुमित दादा घावरे, आपला एक अतिरिक्त खेळाडू किंवा 12th मॅन किंवा टीम मधील एक मेंबर
ड्रॉ करण्यासाठी पाठवून द्या. तर जाऊया सामन्याकडे. षटक क्रमांक 3 घेऊन प्रताप शितोळे तयार. हो, प्रताप यांचा पहिला चेंडू बॅटची हलकीशी काढा. इष्टांच्या पाठीमागे अक्षय आहेत, झेल टिपतायत. आणखीन एक विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. मंगेश मंगेश जातो दुरून मल्हार वारी मोतिया नद्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती सार घालती. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. नवीन फलंदाज चेतन गोळे मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि निश्चितच शुभमदादा सुतार यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस. आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यापासून तुम्ही पाहताय टेम्पलेट सेट केले गेले. लो स्कोरिंग मॅचेस. पहिल्या मॅच मध्ये रन झाले 43, धावा चेस होऊ शकल्या नाही. दुसऱ्या मॅच मध्ये 29 रन झाल्या, त्या धावा चेस झाल्या. तिसऱ्या मॅच मध्ये देखील कमी धावा संख्या 37 रन कोळवण संघाने चेस केला. आता पिरंगुट विरुद्ध कासारसई या 2 संघांमध्ये सामना मैदानावरती रंगलेला असताना धावसंख्या अगदीच कमी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते, परंतु अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहे. चेतन गोळे मैदानावरती आलेत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. चेतन गोळे यांना नक्कीच खेळपट्टीवरती आता थोडासा वेळ इथे नक्कीच खर्च करावा लागणार आहे. शेवटपर्यंत खेळावा लागेल. 7 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेदांत चाळेकर 4 चेंडू खेळले, त्यांनी 1 धाव बनवली. चेतन गोळे पहिलाच बॉल. कुठल्या प्रकारची धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये आतापर्यंत. या इनिंग मध्ये तुम्ही जर पाहिलं तर 14 चेंडू टाकलेत आणि रन बनवल्यात 7. कमबॅक करावा लागेल चेतन गोळे यांच्या बॅटमधून पिरंगुट संघाला. त्या महत्त्वपूर्ण धावा येणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चेतन गोळे काहीशी मागणी पंचांकडे नक्कीच करतायत. पंच निर्णयावरती ठाम आहेत. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चेंडू डॉट आलाय. 2 फलंदाज बाद. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 7. पुढचा बॉल प्रताप शितोळे. हो हो हो, आडव्या बॅटने बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडू प्रताप यांनी टाकलेत. 1 विकेट घेतलाय. तर बॅक टू बॅक 3 चेंडू हे डॉट येताना पाहायला मिळालेले आहेत. एका पाठोपाठ एक महत्त्वपूर्ण विकेट. तेजस तनुज पोळे प्रथमतः, त्यानंतर तेजस पोळे मैदानावरती बाद झाले. चेतन गोळे आले डाव सांभाळण्यासाठी. आता नक्कीच मैदानाच्या मध्ये पहिल्या 3 चेंडूवरती त्यांनी खातं उघडलेलं नाहीये, परंतु क्षमता या खेळाडूची देखील मोठी आहे. दरम्यानचा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू. परत एकदा डॉट बॉल मैदानावरती आलाय आणि याचबरोबर धावफलकावरती धावा आहेत त्या 7. स्कोर कार्ड स्थिर. प्रताप शितोळे सुंदर गोलंदाजी. पाहूया मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल. समोर चेतन गोळे. उलटाच बॉल होता. अलॉंग द कार्पेट फटका तर सजवलाय. ऑन साइडला प्रीतम बॉलच्या पाठीमागे आले. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 1 धाव खर्च केली. 1 विकेट मिळवलाय. प्रताप शितोळे कमालीची गोलंदाजी केली. 18 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 8 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. येणाऱ्या 12 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर पिरंगुट क्रिकेट क्लब टीमला एका सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी आता षटकार चौकारांची अपेक्षा असणार आहे. आणि तो षटकार चौकारांचा पडलेला दुष्काळ इथे कोण मिटवणार यावरती मोठं प्रश्नचिन्ह निश्चितच उभं राहिलेलं आहे या इनिंग मध्ये. तर कासार अंबोली टीम त्वरित संपर्क साधायचा. शंकर भाऊ सुतार आपले प्रतिनिधी लॉटसाठी पाठवून द्या. कोळवण क्रिकेट क्लब टीम आपण आपला एक खेळाडू पाठवून द्या. सेमीफायनलचे ड्रॉ आपण करतोय. या इनिंग मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कुठल्याही पद्धतीने बाउंड्री आलेली नाहीये. तो दुष्काळ इथे हटवावा लागणार आहे चेतन गोळे आणि वेदांत चाळेकर या जोडीला. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद. 8 धावा धावफलकावरती आहेत. चेतन गोळे या अगोदरच्या ओव्हरमध्ये अगदी दुसऱ्या बॉलवरती खेळण्यासाठी आले, कारण पहिल्याच बॉलवरती तेजस बाद झाल्यानंतर बॅक टू बॅक चेंडू डॉट आलेत. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच या संघानं साखळी फेरीतील सामने खेळले. प्री क्वार्टर फायनलला मैदानाच्या मध्ये चांगली लढत देऊन निश्चितच क्वार्टर फायनलला पोहोचले. आणि आता क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवात थोडीशी संत सावध
बरीचशी संत सावध झाली आहे, कारण 3 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा झालेल्या आहेत. 12 बॉलवरती आता मोठं टार्गेट सेट करावं लागेल. हो, आणखीन एक चांगला बॉल, याही वेळेला DOT डॉट बॉल जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं जवळपास 10 चेंडू डॉट आलेत आणि 2 चेंडूवरती फलंदाज बाद. एकूण 12 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. प्रयत्न करावा लागेल चेतन गोळे यांना. मोठे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत. समोर तितकाच ताकदवर खेळाडू. यावेळेचा बॉल हलक्या तर मैदानावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढला. चपळ गतीने पहिली रन पूर्ण दुसऱ्या रनसाठी चान्स घेण्याचा प्रयत्न, परंतु पाहिलं तिकडे कुणाल राऊत आलाय वेगानं बॉलवरती. एकच धावेवरती समाधान. धावफलकावरती 9 धावा. बऱ्याच वेळानंतर आता स्ट्राईक पुन्हा एकदा वेदांत साळेकरकडे येते. स्कोरकार्डवरती 9 धावा आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 स्टार क्रिकेट ग्राउंडच्या या ग्रीन ग्रास ग्राउंडवरती आपण पाहतोय हिंजवडी क्रिकेट क्लबचं एक जबरदस्त आयोजन. प्रत्येक खेळाडू आणि नक्कीच प्रत्येक संघानं या मैदानावरती खेळत असताना मोठा आनंद व्यक्त केलेला आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. आयोजक कमिटीचे धन्यवाद द्यावे लागतील. जितके आभार व्यक्त करावे तितके कमीच आहे. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय नक्कीच एक सुंदर स्पर्धा. यावेळेचा बॉल डावेष्टीच्या जवळून टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा या बॉलवरती देखील सिंगल मैदानाच्या मध्ये प्राप्त होते. टफुलकवरती धावा आहेत त्या 10. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अक्षय शितोळे. गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्येच नक्कीच आपण पाहिलं अथर्व बोडकेने सुंदर सुरुवात केली. कमीत कमी धावा अथर्वनं खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय शितोळे. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रताप. चौथ्या ओव्हरला पुन्हा एकदा अक्षय आले. या वेळेचा बॉल परत एकदा रन आउटचा चान्स, परंतु एक सिंगल पूर्ण केली जाते. या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड पुढे जात आहे. धावफलकावरती 11 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हिंजवडी चषक या स्पर्धेचे एक दमदार आयोजन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय आणि निश्चितच मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन होताना पाहायला मिळतंय. दरम्यानचा चेंडू परत एकदा जमीन लगेच समांतर फटका. चेंडूवरती सिंगल. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावा झालेल्या आहेत त्या 2 फलंदाज बाद. 12 धावा. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक. चला कोळवण क्रिकेट क्लब टीम वारंवार सूचना केल्या जात आहेत. त्वरित सेमीफायनलचे ड्रॉ करण्यासाठी आपण संपर्क साधायचा आहे. कासारांबोली आंबडवे टीम चला भूषण सुतार ड्रॉ करण्यासाठी या. सेमीफायनलचे लॉट्स आपण करतोय. कोळवण क्रिकेट क्लब खेळाडूंना घेऊन या. एक प्रतिनिधी पाठवून द्या मित्रांनो. सर्वजण जेवण करतायत परंतु एक प्रतिनिधी पाठवून द्या. वारंवार सूचना केल्या जात आहेत. तर सेमीफायनलचे ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत आणि निश्चितच इंजवडी क्रिकेट क्लबचे असणारे आयोजक नक्कीच पुढच्या प्रेक्षक कक्षामध्ये बसलेले आहेत. सर्व मान्यवरांना मी विनंती करेल सर्वांनी भोजनाचा आस्वाद नक्कीच घ्या. भोजनाची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे. सर्व मान्यवर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रामभाऊ साखरे असतील, संदीप भाऊ साखरे असतील, निखिल दादा बोडके आहेत. सर्वांना विनंती आहे नक्कीच भोजनाचा आस्वाद घ्या. त्याचबरोबर संजीव बाबा साखरे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे आपण नक्कीच भोजनाचा आस्वाद घ्या. दरम्यान बॉल हवेत. फटका फसला. फिल्डर चेंडूच्या खाली भरपूर अंतर कव्हर केलं होतं. कॅच होऊ शकलेलं नाहीये आणि त्यानंतर प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. या 2 धावेंबरोबर संघाचं स्कोर कार्ड पुढे जातंय. 2 गडी बाद. धावफलकावरती 14 धावा. मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष मान संघाचे कॅप्टन प्रसन्न ओझरकर यांचं प्रामुख्याने आगमन होते. प्रसन्न सरांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल बिग हिट केला गेलाय. वेदांत साळेकरच्या बॅट मधून बॉल मैदानावरती सीमा पार आणि या इनिंग मधला
पहिला वैला मोठा फटका षटकार. ओ गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरी. अमित भाऊ जांभूळकर आपणही प्रामुख्याने उपस्थित झालात, मनपूर्वक स्वागत आहे. आपणास विनंती आहे या ठिकाणी आपणही भोजनाचा आस्वाद घ्या. चला सेमीफायनलचे ड्रॉ आपण करूयात. ओके, सुमेध भाऊ गावरे आपले एक प्रतिनिधी ड्रॉ साठी पाठवा ना प्लीज. तर या ठिकाणी सेमीफायनलचे लॉट्स आपण करतोय. बॉल हवेमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट्स, लाजबाब, ब्रिलियंट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय शितोळे पाटील इज द मॅन. कमालीचा झेल, विकेटचं पतन. तर सेमीफायनलचे ड्रॉ आपण करतोय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांची सेमीफायनल 2 असणार आहे, याची नोंद घ्या. दिवस क्रमांक पहिला म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध कोळवंग क्रिकेट क्लब ही असेल पहिली सेमीफायनल. आणि दुसरी सेमीफायनल असणार आहे स्वर्गीय सतीश दत्ता सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार अंबडवेड विरुद्ध. चालू सामन्यातील जो कुठला संघ विजेता होईल त्यांची असणार आहे दुसरी सेमीफायनल. दरम्यानचा चेंडू अनिकेत पवळे, नवीन फलंदाज आलेत मैदानावरती, संघाचे लीडर. आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे झेलबाद होत आहेत अनिकेत. बॅक टू द पवेलियन. चार फलंदाज बाद, धावफलकावरती धावा आहेत त्या 20. नवीन फलंदाज यश पवळे मैदानावरती दाखल झालाय. अंतिम षटक सुरू असताना मैदानामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. एक षटकार आला या इनिंग मध्ये. धावफलकावरती 20 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत. यश पवळे मैदानावरती दाखल. अक्षय शितोळे पाटील अंतिम षटकासाठी. आल्या आल्या यशने मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ढकलला. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि मैदानामध्ये पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज यश मैदानामध्ये झाला तो रनआउट. आणि आता नवीन फलंदाज दाखल होतील मैदानावरती. तर सेमीफायनल 1 चा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन. आदरणीय सिकंदरभाऊ भोसले प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यानंतर होणाऱ्या पुढील सामन्याचा म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध कोळवंग क्रिकेट क्लब. टॉस साठी यायचे. पुढचा चेंडू. ओ कुमार, नवीन फलंदाज आलाय. शेवटचा बॉल भीर 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 भिरकावलाय सीमा पार. कुमार निकटेच्या वाटमधून शेवटच्या चेंडूवरती एक मोठा आघात, प्रहार आलाय, षटकार. आणि निश्चितच आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 27 धावा, 28 धावेंचं आव्हान. कुमार निकटे आपण पाहतोय शेवटच्या बॉल वरती सुंदर फटका. आणि प्रेमाने नक्कीच त्यांचे मित्र त्यांना चॉकलेट बॉय असे संबोधन. शिंग बजल एक मुखान गज बजल डोळ दिपल हा वार सुटल भगत हे सार एक वटल.
हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा, माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा, माझं अवसान तू माझा आधार तू तुझ साऱ्या जगाचा दाता. शिंग वाजल एक मुखान गज बजल, डोळ दिपल हा वार सुटल, भगत हे सार एक वटल, हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा, माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा, माझं अवसान तू माझा आधार तू तुझ साऱ्या जगाचा दाता. टॉस आपण या ठिकाणी करतोय. चापा काटाची मॅच असणार आहे. काटा असा कॉल, छापा आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? बॉलिंग प्रथमतः बॉलिंग करताय अपोनंट टीम. जर आपण पाहिली तर कोळवण क्रिकेट क्लब या संघानं भरपूर संघर्ष केला आणि अखेर त्यांना यश मिळालंय. तर त्या संघासोबत प्रथमतः गोलंदाजी करताय. किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्या टीमचा खेळ तुम्ही पाहिलाय तर त्या टीम बद्दल काय सांगाल? ती टीम खरोखर चांगली आहे आणि नवीन मुलं सगळी चांगली खेळतात. ते सगळे 5-6 जण चांगली खेळणार. ते जेवढं प्रयत्न करू आम्ही, जेवढं कमी रन द्यायचा प्रयत्न करू. निश्चितच म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघानं देखील या स्पर्धेमध्ये चांगला प्रवास केलेला आहे आणि निश्चितच यानंतर पुढे देखील तुम्ही खूप खूप चांगला प्रवास कराल. तुम्हाला देखील पुढे वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉसच्या ठिकाणी नक्कीच पराभूत झालेले आहेत कोळवण क्रिकेट क्लब संघ. टॉस जिंकला असता तर काय निर्णय राहिला असता आणि सेमीफायनलची मॅच आहे, कशा प्रकारे या मॅचकडे पाहता? टॉस जिंकलो असतं तर आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता प्रथमतः बॅटिंग करतायत. 5 ओव्हरमध्ये काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 60-70 रनाचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच मैदानावरती सुरू होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. तर जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये आणि ऐकूयात सुमित सोनवणे सरांचा गोड आवाज. 28 धावेचं टार्गेट आहे. सेमीफायनलची जर आपण पाहिले तर मैदानात त्यानंतरचा देखील सामना आपल्याला बघायला मिळेल. सुपर 8चा शेवटचा सामना आहे. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि बोलची सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. हा चेंडू व्हाईट बॉल. यश पवळे षटक क्रमांक पहिला हाताळतोय. 28 धावेंचा टार्गेट सेट केलेलं आहे. बॉल तयार. स्ट्राईक वरती आपण बघितलं मैदानामध्ये असेल प्रताप. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा यश पवळे आपण पाहतो तयार असेल.
एक गोष्ट अजून आवर्जून आता मैदानामध्ये म्हणावं लागेल. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाने सुपर 8च्या पहिल्याच मॅच मध्ये आज 46 बनवल्या. अ, 43 बनवल्या. त्यानंतर मात्र दोन्ही सुपर 8च्या मॅचेस आपण बघितल्या ना, 30च्या आतमध्ये थांबलेल्या आहेत. हा चेंडू मोठा स्ट्रोक, कुमार कुमार आहे चेंडूच्या खाली आणि ते पहिली विकेट डाऊन आहे. ऋषी मंगेश चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. पहिली विकेट डाऊन येताना जे आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर अगदी प्रताप जो मैदानामध्ये बाद झाला आणि प्रतापची जागा घेण्यासाठी आता नवीन बॅटर आता दाखल होतील अक्षय शितोळे पाटील आणि ते यासोबत असेल अक्षय शितोळे. दोन्ही अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रसन्न ओझरकर सरांचं देखील अशाने आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे. 4 धावा. जे धाफुलकावरती आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे यश पवळे. पुन्हा बघायचं आज लो स्कोरिंग मॅचेस बघायला मिळत आहेत, परंतु मॅच जर आपण पाहिलं तर धावा इथे कमी जरूर आहेत, परंतु ह्या धावेंमध्ये आम्ही देखील रोखू शकतो. तर नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत आता प्रसन्न ओझरकर मात्र जॉईन होत आहेत. वेलकम सर, आपलं देखील कॉम्बॉक्स मध्ये या, स्वागत आहे. ओ डेंजर एंडला अक्षय शितोळे पाटील जरूर राहिले, परंतु खेळाडूसाठी जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये निश्चितप्रमाणे इथे बॅकअप साठी होते कुमार. 2 धावा तिथे रोखू शकले नाही. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रसन्न सर, एकंदरीत आपण पाहिलं तर आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला बघायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा बनवणारा संघ म्हाळुंगेचा संघ आहे. त्यानंतर मात्र 30, 35, 38 या धावसंख्येमध्ये टीम थांबलेली आहे. नक्कीच सर, सकाळच्या सत्रापासून पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा कमी बनतायत, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का? आणि यश पेवळेच्या या चेंडूवरती एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो बाद होत आहे. हॅलो हॅलो हॅलो. आणि ज्या प्रकारचा आपण उल्लेख केला की सकाळपासून आपण पाहिलं तर थोडंसं या विकेटवरती उलसरपणा जो जाणवतोय, कदाचित त्याचा इफेक्ट नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाजीवरती होतोय आणि गोलंदाजांना तर पूरक असं हे विकेट बनलेलं आहे. नक्कीच नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिल्या 4 दिवसानंतर 4 दिवसापर्यंत आपण पाहिलं तर अलीकडच्या पिचवरती आपण त्या ठिकाणी मॅच खेळवल्या, परंतु आजचे जे सामने आहेत सकाळच्या सत्रापासून दुसऱ्या विकेटवरती आपण नक्कीच जे सामने खेळवले जात आहेत, धावा मैदानाच्या आतमध्ये कमी बनवल्या जात आहेत, गोलंदाजी चांगली होते, बॅटवरती नक्की चेंडू मिडल होत नाहीयेत, धावा येत नाहीयेत. धावफलक आता जर पाहिलं गेलं तर पेरंगुट संघाचं कमी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तशा प्रकारची गोलंदाजी केली तर इथून सुद्धा पेरंगुट संघ मॅच मध्ये आपण येऊ शकतो. यश पवळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राइक एंड वरती अथर्व पुढे सरसावला. पाहिलं गेलं तर ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅट वरती येऊ शकत नाही. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे संपलं गेलं. धाव फलकावरती आपण पाहिलं गेलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धाव फलकावरती नक्कीच ज्या जमा होत आहेत. एक सुरेख षटक मैदानाच्या आतमध्ये यश पवळे, एक चांगली गोलंदाजी नक्कीच तुम्ही जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 1 मध्ये आपल्याला नक्कीच जी पाहायला मिळाली. अशा प्रकारची गोलंदाजी जर षटक क्रमांक 2 मध्ये झाली, अक्षय शितोळेला जर मैदानाच्या आतमध्ये थांबवण्यात यश मिळालं तर कुठेतरी पेरंगुट संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये रिटर्न येताना आपल्याला नक्कीच जो पाहायला मिळेल. तर नक्कीच ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की कुठंतरी गोलंदाजांचा आता बोलबाला दाखवणं गरजेचं आहे. आणि यापूर्वी देखील आपण पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये अजिंक्य खैरेने 2 षटकांचा स्पेल ज्यावेळेस हाताळला आणि तिथून पुढे म्हाळुंगे संघाने मात्र ज्या प्रकारचं कमबॅक केलं आणि ती परिस्थिती पेरंगुट संघाला देखील करावी लागणार आहे. एक, जर तुम्हाला मैदानामध्ये तुम्ही अचूक टप्पा टाकणं गरजेचं आहे, व्हेरिएशन दाखवणं गरजेचं आहे, विकेटच्या शोधामध्ये तुम्ही जाणं गरजेचं आहे. जर तुमचा टॉप ऑर्डर जर कासारसाई संघाचा ढासळला तर तुम्ही मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी फारसा वेळ घेणार नाही आणि ते मात्र ते गोलंदाजी करायसाठी बघायचे पेरंगुट संघ कंबर कसेल का हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच सर, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तेजस पवळे एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या मध्ये नक्कीच जो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय.
अक्षय शितोळेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सिकंदर भोसले यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू हा सोडून दिलाय, पंचांकडे पाहिलं गेलंय आणि आपण पाहतो या ठिकाणी वाईट चेंडूसाठी तिसऱ्या पंचांकडे अपील केले गेलंय. आणि आपण जर पाहिले गेले तर प्रसन्न सर ज्या प्रकारचा चर्चा मैदानामध्ये आहे, 28 धावा आहेत आणि मला आजही 1983चा विश्वचषक आठवतो ना, ज्यावेळेस भारतीय संघाने विश्वचषक हातामध्ये मिरवला. तिसरे पंच चला संकेत भाऊ. आणि त्यावेळेस मात्र ज्यावेळेस विश्वचषक जिंकला भारतामध्ये आले, अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारला. फक्त 183 धावसंख्येवरती भारतीय संघ मात्र ज्यावेळेस ऑल आउट झाला. परंतु कपिल सर, तुम्ही असं डगआउटमध्ये ड्रेसिंग रूममध्ये काय काढून सांगितलं की तुम्ही जिंकलेत कसे? त्याने एकच उत्तर दिलं, मी काही नाही सांगितलं, आमच्याकडे धावा कमी होत्या, मी काढून एकच सांगितलं धावा कमी आहेत परंतु त्या लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि पिरंगुट संघाला देखील हे सांगावं लागेल, इथे धावा कमी आहेत आपल्याकडे, या लढण्यासाठी पुरेशा आहेत. नक्कीच सर, पहिल्या षटकामध्ये यशने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तेजस पवळे ह्या गोलंदाजाकडे नक्कीच ती क्षमता आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर पिरंगुट संघ इथपर्यंत पोहोचण्यासाठी तेजस पवळेचं खऱ्या अर्थाने पिरंगुट संघाला फार मोठं योगदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. चेंडू हा निर्धाव असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील आपण पाहतो एसबी स्पोर्टचे ओनर सिकंदर दादा भोसले यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज आहे. तेजसला खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला, यावेळेस अगदी डीप कॉर्नरच्या दिशेने कुमारा बघायचं, वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय, चेंडूची फेकी झाली. चांगलं 1-1 धाबेसाठी आता पिरंगुट संघाला संघर्ष करावा लागणार आहे. नक्कीच सर, अशा प्रकारच्या धावा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पिरंगुट संघाला वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती नक्कीच ज्या पूर्ण होत आहेत. अजून तरी विजयाचं समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक असतील 21 चेंडू आणि 22 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं आव्हान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जे शिल्लक असणार आहे. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 21 धावा बनवायच्या आहेत. मला तयार पुन्हा एकदा तेजस, ओहो हे करायचं आहे, हे करावं लागणार आहे. यापूर्वी देखील आपण पाहिलं गुडलेन स्पॉटवरती ज्यावेळेस मात्र चेंडू पिच होतोय, चेंडूमध्ये थोडासा बाउन्स आहे, चेंडू वळण देखील घेत आहेत आणि या चेंडूवरती जर मात्र तुम्ही गोलंदाजी करत राहिला तर मात्र फलंदाजांपुढे फार मोठं तुम्ही आव्हान उभं करू शकता. नक्कीच सर, बाहेरच्या दिशेने वळून घेणारा हा चेंडू, पुढील चेंडू आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती परफेक्ट येऊ शकत नाही. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे पाहायला मिळते. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरसवलेला धावफलकावरती केवळ 8 धावा नक्कीच ज्या पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय अनुपजी पवार आणि त्याचबरोबर अतुलजी साखरे या दोन्ही मान्यवरांचं इष्टकडे आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. वरती आपण नक्कीच जो पाहतोय या खेळाडूची क्षमता आहे, रिव्हर्सचे फटके कित्येक वेळा आपण अक्षय शितोला खेळताना पाहिलेत. ती फटके आता मैदानाच्या आतमध्ये येईल का? हा चेंडू चुकीचा होता, त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा फोडेल, खणखणीत चौकार, 4 धावा. आणि यावेळेस आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल, अगदी टप्पा मागे ठेवला आणि मी म्हणेल टप्पा मागे ठेवल्यानंतर तो बॉडीवरती चेंडू टाकला आणि अशा चेंडूवरती निश्चितप्रमाणे अक्षयकडून तुम्ही अपेक्षा व्यक्त करू शकणार नाही आणि अक्षय इथे तुम्हाला माफही करणार नाही. आणि त्याने मात्र त्याचा तो स्ट्रोक दाखवला, शॉर्ट ऑन पुलचा स्ट्रोक होता, डीप लॉंग लेगच्या दिशेने 1 टप्पा घेत आलेला चौकार. 4 धावा इथे आल्या, 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 19 चेंडू शिल्लक आहे, 16 अजूनही बनवायचे आहेत. पुढे एकदा हलक्या सावधरित्या मनगटाच्या साह्याने खेळलेला चेंडू होता. 1 धाव इथे आली, एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावेंची गरज असणार आहे. प्रसन्न सर, काय सांगाल, इथून पुढे पिरंगुट संघाला कमबॅक करण्यासाठी काय करावं लागेल? नक्कीच सर, पाहिलं गेलं तर अक्षय शितोळे एक चांगल्या फॉर्म मध्ये कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून रन येताना आपण नक्कीच जे पाहिले गेलेत. 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. या मिनिटाला नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर अक्षय शितोळेची विकेट येणं तितकंच महत्वाचं आहे. कोणत्या गोलंदाजाकडे जबाबदारी सोपवली जाईल, चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो केला जातोय. षटक क्रमांक 3 हे सामन्याला कलाटणी देणारे षटक नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळेल. अक्षय शितोळेची विकेट, किती डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकले जातील, कशा प्रकारे रणनीती आखली जाईल, अक्षय शितोळेला कशा प्रकारे जाळ्यात अडकवलं जाईल, अक्षय शितोळेला कशा प्रकारे जाळ्यात अडकवलं जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तर अगदी आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारचा उल्लेख केला अनुभव, आणि असं म्हणतात ना की ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे तो या जगामध्ये कधी अपयशी होत नाही. आणि आता बघायचं अमित उर्फ नंदू घोळे यांच्याकडे अनुभवाची शिदोरी ती आहे आणि त्या अनुभवाचा वापर इथे करतील का? कारण समोर आपण पाहिलं तर अक्षय शितोळे देखील आहेत, यांच्याकडे देखील अनुभव आहे. चेस मास्टर म्हणून देखील आपण या मुळशी तालुक्यामध्ये यांना सतत बघितलेलं आहे. अनेक वेळा स्वतःच्या खांद्यावरती तो जबाबदारी घेऊन लढतो.
परंतु समोर आता बघायचं आहे अमित उर्फ नंदू गोळे यांच्यावरती जो विश्वास ठेवलाय ना त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी आज मात्र संघाला अपेक्षित असणार आहे अमित गोळे यांच्याकडून. नक्की सर क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर आपण पाहतोय लॉंग ऑफ मिड ऑन लॉंग ऑन कव्हर्स आणि पॉइंटला देखील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिला चेंडू नंदूभाऊ गोळे अक्षय शितोळे पुढे सरसावलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू मिळेल होऊ शकत नाहीये. कार्पेटच्या साहाय्याने आपण पाहतोय एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती नक्कीच ज्या बनवल्या जातील. 14 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय शितोळे 5 चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. 7 धावा त्याने बनवल्यात. अथर्व बोडके 3 चेंडूमध्ये 1 धाव त्यांनी बनवलेली आहे. आणि पेरंगुट संघाला एक प्लस पॉईंट एक आहे प्रसन्न सर. अक्षय शितोळे नॉन स्ट्राईक एंडला जेवढा जास्त राहील ना तेवढा पेरंगुट संघासाठी महत्त्वाचा आहे. पुन्हा बघायचं अमित तयार असेल. राऊंड द विकेट क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. मिड विकेट मधून बघायचं चैतन्य वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला. 1 धाव तिथे रोखू शकले नाहीयेत. 1 धाव आली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती 15. 16 चेंडू शिल्लक आहेत. 13 अजूनही बनवायचे आहेत. एक धाव मैदानाच्या आतमध्ये वाचवणं सर सूत्रच महत्वाचं आहे. या धावेनेच पाहिलं गेलं तर कासरजाई संघ विजयाच्या कुठेतरी जवळ जाताना आपल्याला नक्की जे पाहायला जातं मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल का एका धावेने संघाला विजय मिळवला जाईल. रिव्हर्सचा फटका या फटक्याची चर्चा करत होतो. ही ताकद आहे टेन्स आहे अक्षय शितोळेची. हे फटके कित्येकदा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत परंतु हा चेंडू बॅटवरती येऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला नक्की जे पाहायला मिळते नंदू गोळे काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. अक्षय शितोळेची विकेट वारंवार त्याच मुद्द्यावरती नक्कीच जे आपल्याला चर्चा करताना आपण पाहतोय. कारण नक्कीच एक संघाचा तो कडा आहे. पुन्हा एकदा हलक्यातनं चेंडू मात्र ते टॅप करण्याचा प्रयत्न केला जाईल. डीप पॉइंट मध्ये तेजस आहे. चेंडू सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न फेकी टाकण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि त्याचं रूपांतर मात्र इथे धावेमध्ये होईल. एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलंय. एकेरी दुहेरी धावा ह्या देखील संघासाठी तितक्याच महत्वाच्या असतात. स्कोर कार्डकडे आपण पाहिले तर पुढे मी तुम्हाला घेऊन जाईल. 17 धावा 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 14 चेंडूंमध्ये आता बघायचे मात्र बनवायचे आहेत त्या 11 धावा. मॅच पेरंगुट संघाचा एकच प्रयत्न आहे प्रसन्न सर की मॅच शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत फक्त घेऊन जायचं आहे. नक्कीच सर क्षेत्ररक्षण त्या प्रकारे सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा घेतलेल्या. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती येऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये नक्की जी होती आहे. मागच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्या गेल्या. तेजस थोडा बॉलवरती लेट आला. चेंडूची फेकी थोडीशी हळू केली धीम्या गतीने केली आणि त्या एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि संघाचं धावफलक त्या ठिकाणी आपण पाहिलं झटपट पुढे सरजवलं गेलं. धावफलकावरती नजर मारली तर धावफलकावरती 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच ज्या पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स. पुन्हा एकदा अक्षरशः उभं करून ठेवलंय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नंदू गोळे यांच्याकडून आपण पाहिली. केवळ आणि केवळ 5 धावा या षटकामध्ये 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या सर. आणि ज्याचा आपण उल्लेख केला ना की तुमच्याकडे अनुभवाची जर शिदोरी आहे तर त्याचा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे आणि तेच अमित उर्फ नंदू गोळे यांनी मात्र ते केलं. त्यांच्याकडे अनुभव होता ना तो पणाला लावला आणि समोर अक्षय शितोळेसारखा खेळाडू असताना आतापर्यंत अक्षयने जर आपण पाहिले गेले तर तिथे त्याने 5 चेंडू फेस केले. सगळ्यात महत्त्वाचं काय तर त्याला एकही मोठा स्ट्रोक खेळू दिला नाही. एक मोठा फटका खेळू दिला नाही. षटक क्रमांक आता बघायचं मैदानामध्ये संपलेला आहे. ते तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. टीम मीटिंग आता नक्कीच आपल्याला बघायला मिळते प्रसन्न सर आणि कुठंतरी पेरंगुट संघाचा तो जोश तो आत्मविश्वास आता वाढलेला आहे. जे कुठेतरी खेळाडूचे खांदे पडले होते अमित गोळेने ते पुन्हा एकदा संघाला उभारी देण्याचं काम या षटकामध्ये केलेलं आहे. सर शेवटचे 2 चेंडू पाहिले तर निर्धाव गेले. त्या चेंडू नंतर पुन्हा एकदा पेरंगुट संघ मॅच मध्ये येताना आपल्याला नक्की जे पाहायला मिळते मॅच ऑन आहे. मॅच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल त्याबद्दल दुमत नाहीये. हे षटक तितकंच महत्वाचं. यश पवळे एक उभरता गोलंदाज आहे. कित्येक 2 ते 3 वर्ष झालं यशने नक्कीच प्रभावित केलंय. तशा प्रकारची गोलंदाजी आता केली जाईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. केवळ 4 धावा षटक क्रमांक 3 मध्ये नक्कीच ज्या नंदू गोळे यांनी खर्च केलेला आपण पाहिलं. अक्षय शितोळे प्रयत्न करत होता. रिव्हर्सचे फटके त्याची तरी ट्रान्स आहे त्याची तरी ट्रेस आहे परंतु ते चेंडू नक्कीच बॅटवरती येऊ शकले नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळले गेले आणि संघाचं धावफलक आपण पाहिलं 17 धावांवरती स्थिर आहे. तर ज्याचा उल्लेख आपण केला की नक्कीच मावळचा मुळशी तालुक्याचा एक हा उभरता खेळाडू मावळमध्ये देखील सध्या याचा आयकॉन म्हणून त्याला मागणी नेहमी राहिलेली आहे. आणि आजही आठवतो सभापती करंडक या स्पर्धेमध्ये ती ज्यावेळेस 2 व्हीलर बाईक मिळाली आणि त्यानंतर यश पवळेचं नाव हे मावळ मुळशी पुणे जिल्ह्यामध्ये होताना बघितले.
पहिलाच बॉल टप्प्याचा बॉल होता, क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय, धावबाची संधी आहे आणि इथे मात्र संधीचं सोनही होईल. अथर्व बोडकेला इथे डगावच्या दिशेने परतावा लागणार आहे. आणि इथे मैदानामध्ये आपण बघितले गेलं तर नक्कीच यशला देखील ते सांगावं लागणार आहे की ज्यावेळेस मला टू व्हीलर बाईक मिळाली, माझ्याकडे जर आपण पाहिलं तर माझ्या संघाचा विश्वास आहे आणि माझ्या संघामध्ये माझ्याकडे 2 षटकांचा स्पेल सोपवला जातो. म्हणजे माझ्या सगळ्या खेळाडूंनी माझ्यावरती जो विश्वास टाकलाय ना, त्या विश्वासाला सार्थ कामगिरी आज करून दाखवायची आहे. 11 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय, 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. पेरंगुट संघ देखील सांगत असेल की आज जिंकणाऱ्या संघापेक्षा जो कोणी पराभूत होईल ना, त्याची चर्चा मात्र आज मुळशी तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. प्रसन्न सर. नक्कीच नक्कीच सर. पुन्हा एकदा यश पवळे गोलंदाजी मार्कवरती, अक्षय शितोळे स्ट्राईक ऑन. टप्प्याचा चेंडू मिडल ऑफ द बॅट, परंतु फटका बसला. झेल होईल का? आणि मैदानाच्या आतमध्ये झेल टिपलाय. अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. वाह, हे सेलिब्रेशन का होऊ नये, कारण आपण पाहिलं तर टप्पा मागे ठेवला, वेग दाखवला, थोडासा बाउन्स होणारा चेंडू होता. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न अक्षय शितोळे यांनी केला आणि आपण पाहतो बॅटचा स्टिकर आहे तिथे मात्र चेंडू मिडल झाला. चेंडूने फक्त उंची घेतली, परंतु कुमार निकटेचं मी कौतुक करेल. कुमारने ज्या प्रकारचा कॅच पकडलाय, आजच्या या मॅच मध्ये सगळ्यात जास्त बिझी खेळाडू कोण राहिला असेल ना, तर तो कुमार निकटे. नक्कीच नक्कीच सर. आपण पाहिलं गेलं तर या कॅचमुळे, कॅच नाही पकडला तरी मॅच पकडलेली आहे आणि या कॅचमुळे आपण नक्कीच पुन्हा एकदा पिरंगुट संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करणं आपण पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. धावफलकावरती आपण पुन्हा एकदा नजर मारूयात. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 10 आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. यश पवळे पाहत्या गोलंदाजीची नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर त्याची चर्चा आपण करतोय. चेंडू थोडासा सर मागे ठेवला, चेंडूला त्या ठिकाणी राईज केलं आणि नंतर जर पाहिलं गेलं तर चेंडू बॅटवरती मिडल होऊ शकत नाहीये. चेंडू जर त्या ठिकाणी फ्रंट फुटचा चेंडू असला असता, लेन चेंडू असला असता, तर अक्षय शितोळेच्या बॅटमधून नक्कीच तो सीमारेषा पार झाला असता. आणि आपण सकाळपासून प्रसन्न त्याचा उल्लेख करतोय ना की या विकेटवरती आज थोडंसं आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं बॉल स्किट होत आहेत, कुठेतरी गोलंदाजांना जी मदत मिळतीये आणि कदाचित त्याचा फायदा इथे यशने उठवलाय. नक्कीच नक्कीच सर. विकेटला ओळखून गोलंदाजी करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि तशा प्रकारची गोलंदाजी यश पवळेकडून सातत्याने केली जाताना आपल्याला नक्कीच जे पाहिले. मागचं षटक क्रमांक 3 तितकंच महत्त्वाचा. तो नंदुगोळे यांनी केवळ 4 धावा खर्च केल्या. या षटकाचे 2 चेंडू झालेत, अजून एकही धाव या षटकामध्ये यशने खर्च केलेला नाहीये. 4 फलंदाज डगआउटच्या दिशेला परतलेले. शेवटचे 10 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय, बनवायचे त्या 11 धावा. गणेश जाधव मैदानात दाखल झाले, प्रसाद पवळे दोन्ही फ्रेश बॅटर. एकही चेंडू दोन्ही खेळाडूंनी खेळलेला नाहीये. यश पवळे पुन्हा बघायचे. पिरंगुट गावची बुलेट ट्रेन आहे आणि मी म्हणेल की बुलेट ट्रेन नाहीये तर पिरंगुट गावचे ही AK-47 आहे, जी एकदा सुरू झाली की ती थांबत नाही. आज बघायचे पुन्हा ते यश पवळे संघाला यश मिळवून देण्यासाठी किती सिंहाचा वाटा उचलणार. पुन्हा एकदा टप्पा मागे ठेवला, अगदी मी म्हणेल नाकाच्या खालून काढलेला चेंडू. डॉट आला इथे, धावफलक स्थिर असेल. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत, 9 बनवायचे आहेत त्या 11 धावा. इथून पुढचा संघर्ष निश्चितप्रमाणे फार मोठा असेल, तो मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघासाठी. 9 चेंडू 11. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि या वेळेस बघायचंय श्रेयश आलाय चेंडूच्या खाली, टिपलाय झेल आणि गणेश जाधवचा संपलाय खेळ. विकेट या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय संदीप भाऊ हुलावळे यांचं देखील यशाने आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय हेमराजी जांभूळकर हे देखील यशाने उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर शिवाभाऊ साखरे पाटील या आलेल्या अतिथी मान्यवरांचं मी हिंजवडी चषकामध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. मोठी विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. गणेश जाधव मैदानामध्ये बाद झालाय आणि आता मात्र बघायचे मैदानाच्या आतमध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असतील 8, बनवायच्या त्या 11 धावा. बघायचंय इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा यश पवळे, नावात यश आहे आणि इथे यश मिळून द्यायचे संघाला. नवीन बॅटर वैभव झरे उर्फ सोन्या, नाव सोन्या आहे आणि कामही मात्र सोन्यासारखं आता करायचंय. सुपर 8चा शेवटचा सामना पुन्हा एकदा यावेळेस काय
बाउन्स होता आणि इथे आता मात्र निश्चितप्रमाणे वन बाउन्सचा इशारा दिलेला आहे आणि DRA ची मागणी केली. इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले वाईट साठी. बघायचंय फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू हा मात्र गेलाय का. तिसरे पंच मात्र इथे निश्चितप्रमाणे इथे बिझी होतील. महेश जाधव सर. चर्चा आणि चर्चेला मात्र आता उधाण आलंय. संघर्ष केल्याशिवाय मात्र काही मिळत नाही आपण सांगायला नेहमी सांगत असतो. कारण असं म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची आणि इथे कळवलंय फेअर डिलिव्हरी वन बाउन्स. मैदानामध्ये बघायचंय 7 चेंडू शिल्लक आहेत. 11 बनवायचे आहेत. बघायचंय इथे निर्धाव षटक टाकण्याचा मान यशच्या नावावरती जाणार का. यश पवळे पिरंगुड गावची बुलेट ट्रेन आणि इथे काय बॅटला ब्रश करा चेंडू चला विकेट किपरच्या हातामध्ये आणि सोन्या देखील डकावच्या दिशेला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यश पवळेसाठी. या इनिंग मध्ये त्याने मात्र फायफर खोललाय. 5 विकेट मिळवल्यात यशने. काय गोलंदाजी केली आहे. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. जेवढा मोठा संघर्ष असतो मित्रांनो यशही तेवढंच मोठं मिळतं. आज बघायचं या मॅच मध्ये विजयाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये घातली जाणार. कारण समोर जर आपण पाहिले गेले तर अजूनही प्रसाद पवळे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ज्याला मात्र हार्ड हिटर मुळशी तालुक्याचा पोलार्ड म्हणून देखील ज्याला ओळखलं जातं. ज्याचे षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक राजा गर्दी करतो. आता बघायचे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या त्या 11 धावा. सामना होता 18 चेंडू 15. सामना आला 12 चेंडू 11. सामना आलाय 6 चेंडू आणि आता 11. ही जबरदस्त मॅच. हा जबरदस्त सामना हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या मध्ये सुरू झालाय आणि कुठलंही लक्ष आपण म्हणतो ना की अशक्य कधीच नसतं. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं. हारा वही जो लढा नहीं. जो लढतो ना तो पराभूत कधीच होत नाही. इथे लढण्यासाठी इथे जिंकण्यासाठी लढायचंय. शेवटचे 6 चेंडू 11. तनुज पवळे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. तनुज चांगली बॅटिंग करताना आपण तनुजला नेहमी बघितलंय. आज बघायचंय संघाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. समोर मैदानामध्ये बघायचंय प्रसाद आहे. पहिलाच बॉल बोटर रोल केली चेंडूवरती. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलाय. 5 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय. बनवायचे 11. प्रसन्न सर काय सांगाल ही मॅच आता मॅच राहिली नाहीये. हे युद्ध रंगलंय. नक्कीच सर पाहिलं गेलं तर ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो अक्षयची विकेट डॉट बॉल निर्धाव चेंडू षटक क्रमांक 3 नंदुगोळ यांचं षटक आणि त्यानंतर पिरंगुट संघ पूर्णपणे मॅच मध्ये आला. शेवटचं षटक आपण जर पाहिलं गेलं असेल तर यश पवळे काय गोलंदाजी सर त्या षटकामध्ये केली आहे. महत्वाचे खेळाडू नक्कीच बाद झाले. एकही धाव खर्च नाही केले. पुढील चेंडू प्रसाद पवळे चेंडू हवेत. नंदुगोळ चेंडूच्या खाली झेल टिपलाय. फलंदाज बाद. वा वा काय मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय. टप्पा पुन्हा एकदा मागे ठेवला. चेंडूवरती बोटर रोल केली. अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू शरीराच्या दिशेने झपकन आला. चेंडूने मात्र फक्त आपण पाहतोय बॅटला ब्रश करत उंची घेतली आणि एशियनच्या मागे अमित गोळेने पुन्हा एकदा कुठल्याच प्रकारची तिथे चूक केली नाहीये. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा इथे मैदानामध्ये बघायचंय बिघडलंय. पिरंगुट संघासाठी प्राइज आलेला आहे. पिरंगुट संघाने जर सामना इथे जिंकला ना तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव गणेश अप्पा साखरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज जे निश्चितप्रमाणे मैदानामध्ये असणार आहे. बघायचं समीकरणाकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावा बनवायच्या आहेत. एक हाय व्होल्टेज मॅच. एक हाय व्होल्टेज ड्रामा. तनुज पवळेला माहितीये अडला अशील हजारदा पडला अशील हजारदा. पराभवाच्या भयान रात्री रडला अशील हजारदा. झालंय गेलं विसर. मुठावळ अश्रू आवळ. लक्ष्यावरती रोख नजर. अजून एक प्रयत्न कर. 4 चेंडू 11. बोला तयार.
पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, यावेळेस शॉट फाईन लेग मध्ये आहेत खेळाडू नागेश. कॅच ड्रॉप केलाय वेदांत मात्र कॅच इथे सोडलाय. कॅच सोडणं किती महागात पडू शकतं बघायचं. विवेक शितोळे आणि दुसऱ्या बाजूला कुणाल राऊत. 3 चेंडू 10 धावींची गरज. काय सांगाल प्रसन्न सर, ही मॅच किती महत्वाची आहे? भैया चाळेकर एक चांगला क्षेत्ररक्षक, चेंडू झेल सुटला. हा झेल जर झाला असता तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आला असता. ह्या खेळाडूकडे क्षमता आहे. डावखुरे आताचा फलंदाज आहे, वारं त्या दिशेने चालू आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा काय ट्विस्ट येईल का? तर नक्कीच आपण बोलतो, कधी कधी आपण म्हणतो ना, निसर्ग देखील तुमच्या यशासाठी धावून येतो. आता निसर्ग तर आलाय, परंतु त्यासाठी तुमचं कर्तृत्वही तुम्हाला तिथे सिद्ध करावं लागणार आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. डावखुरे आताचा गोलंदाज आहे, डावखुरे आताचा फलंदाज आहे. झेल सोडलाय स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विवेक. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. बॅट फिरवली आहे आणि अनिकेत पवळे चेंडू खाली, झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा फलंदाज बॅक. वा, काय कॅच होता इथे अनिकेत पवळेचा. इथे अनिकेत पवळेच्या या कॅच साठी मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव गणेश अप्पा साखरे, या स्पर्धेचे असणारे आयोजक, यांच्या वतीने अनिकेत साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. 2 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय, बनवायच्या आहेत त्या 10 धावा. मॅच होती प्रसन्न सर 18 चेंडू 15, मॅच आली 12 चेंडू 11, मॅच आली 6 चेंडू 11 आणि आता सामना आलाय 2 चेंडू 10. नक्कीच सर, 18 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या होत्या, परंतु त्या ठिकाणी मॅचची रणनीती कुठेतरी ठरवायला कासरचा सगळं कमी पडला असं नक्कीच आता म्हणता येईल. 18 चेंडू मध्ये 15 धावा होत्या. सिंगल डबलच्या साह्याने नक्कीच सामना त्या ठिकाणी संपू शकले असते, विजयी करू शकले असते, परंतु त्या ठिकाणी मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू नक्कीच निर्धाव गेलेत आणि आपण सामना येऊन पोहोचलाय आता. आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 10 धावा अजून बनवायच्या आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं पाहिले गेले तर आजचे प्रमुख आकर्षण आणि डान्सिंग अंपायर च्या भूमिकेत आपण ज्यांना बघणार आहोत, नितीन विथरा सरांचं आगमन झालंय. नितीन सर या, आपलं स्वागत आहे या हिंजवडी चषकामध्ये. हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात. चर्चा केली होती प्रसन्न सर, लेफ्ट हँड बॅटर आहेत, लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, परंतु तनुज पवळे कोई कच्चे गुरु का चेला नाहीये. त्याने टप्पा टाकला कुठल्या दिशेने, तर वाईड लाईन धरून टाकलेला टप्पा आणि त्यावरती मात्र फलंदाज अडकला. बघायचे प्रीतम उर्फ गोट्या जाधव. 2 चेंडू 10 धावींची गरज आहे. 9 सेकंडला कुणाल आहे. तनुज पवळे पुढे तयार असेल. डावकुरे हाताने 2 चेंडू 10. बोला तयार. ओ पुन्हा इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय आणि इथे कुमार आहे चेंडूच्या खाली, परंतु कॅच इथे ड्रॉप केलाय. 2 धावा तर मैदानामध्ये येत आहेत. 3ऱ्या धावेची मागणी आणि इथे विकेट. 1 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 8 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजी सरी गोलंदाज शेवटच्या मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा. शेवटच्या आपण बघतोय मैदानामध्ये चेंडू शिल्लक असेल 1, बनवायचे आहेत 8. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तनुज तयार आणि सेमी फायनल मध्ये दाखल झालाय पिरंगुट क्रिकेट क्लब. पिरंगुट संघ अनहोनी को होनी करना ये हमारा काम है आणि ते काम करून दाखवलंय पिरंगुट संघाने. वेल प्ले टीम. या ठिकाणी सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देणार आहोत. सन्माननीय हेमराजी जांभूळकर पाटील, त्याचबरोबर संदीप भाऊ हुळवळे पाटील, शिवाजी साखरे पाटील. या चला दोन्ही टीम्स आपण शेक हँड करायचंय. एक मैत्रीपूर्ण लढत, एक चांगली मॅच आम्हाला बघायला मिळाली. आणि त्याचबरोबर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघ आपला सन्मान होणार आहे, तर विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जसा प्रेक्षकांना सामना अपेक्षित होता तसा सामना आम्हाला बघायला मिळाला
आणि योगायोग खूप दिवसानंतर आम्हाला आज पुन्हा त्या कॉम्बॉक्समध्ये प्रसन्न सर आमच्यासोबत जॉईन झाले, त्यांचे मनापासून धन्यवाद आहे.